बातम्या विस्तारानं. स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं आज जागतिक आर्थिक मंचाची 56वी वार्षिक बैठक होत आहे. विविध क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी या परिषदेत अनेक महत्त्वाचे नेते उद्योग जगतातल्या धुरीणांच्या भेटीगाठी घेत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दावोस परिषदेमध्ये सहभागी झाले असून राज्यात अधिकाधिक गुंतवणूक आणण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. येत्या 23 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या बैठकीत 5 महत्त्वाच्या जागतिक आव्हानांवर सहकार्यातून तोडगा काढण्यासाठी चर्चा अपेक्षित आहे. स्पिरिट ऑफ डायलॉग अर्थात संवादाचा आत्मा अशी यावर्षीच्या दावोस बैठकीची मध्यवर्ती संकल्पना आहे. विकास, टिकाव किंवा लवचिकता आणि नवोन्मेष या मुद्द्यांभोवती या बैठकीतल्या चर्चा केंद्रित असण्याची शक्यता आहे. अमेरिकेनं पुकारलेल्या शुल्क युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगात आलेली अनिश्चितता, भूराजकीय संघर्ष या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या बैठकीत कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल, सार्वजनिक खाजगी भागीदारीतून विकास अशा मुद्द्यांवर सखोल विचारमंथन करण्याचं नियोजन आहे. सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे बिरुद कायम राखणाऱ्या भारताची बाजू दमदारपणे मांडण्यासाठी केंद्रीय मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि 100हून अधिक कॉर्पोरेट कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी दावोस बैठकीत सहभागी होत आहेत. अश्विनी वैष्णव, शिवराज सिंह चौहान, प्रल्हाद जोशी, के. राममोहन नायडू या केंद्रीय मंत्र्यांसह आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि झारखंड राज्यांचे मुख्यमंत्री या संमेलनात सहभागी झाले आहेत. देशात अधिकाधिक गुंतवणूक आणि अद्ययावत तंत्रज्ञान आकर्षित करण्याची संधी म्हणून या मंचाकडे भारत पाहत आहे. भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी